महाराष्ट्राला पडलेलं एक सुंदर सांगीतिक स्वप्न म्हणजे लिटिल चॅम्प्स. या रियालिटी शोने 5 सुंदर गायक महाराष्ट्राला दिले. त्यापैकीच एक म्हणजे या शोची महाविजेती गायिका कार्तिकी गायकवाड. आळंदीच्या मातीतून आलेल्या या कार्तिकीने आपल्या आवाजाने महाराष्ट्राला वेड लावलं. आजही तिच्या आवाजाची जादू कायम आहे. माऊलींचा आशीर्वाद पाठीशी असलेली कार्तिकी आजही पाय जमिनीवर ठेवून गायन सेवा करतीये. सारेगमप मधून मिळालेलं यश टिकवणं आणि प्रसिद्धी मिळूनही पाय जमिनीवर ठेवणं हे फार महत्वाचं होतं. हा प्रवास कसा होता याविषयी कार्तिकी सावनी रवींद्रला दिलेल्या पॉडकास्टमध्ये बोलली आहे. सारेगमप तुझ्यासाठी कसं होतं, या स्पर्धेकडे तू कसं पाहायची असं कार्तिकीला यावेळी विचारण्यात आलं. त्यावर ती म्हणाली, आम्हाला तेव्हा काहीच कळत नव्हतं, वयही लहान होतं. वडील म्हणायचे तुझं गाणं तू 100% दे, माऊलींचा आशीर्वाद आहेच, पण आपला रियाज कमी पडू द्यायचा नाही. मीच काय तर सगळ्यांचेच आईवडील हेच सांगायचे, कारण काय चाललंय, प्रसिद्धी म्हणजे काय हे तेव्हा काहीच कळत नव्हतं. त्यामुळे कौतुक विसरून पुढे चला हेच सगळे सांगायचे. शाळेचा पाठिंबा कसा होता यावर देखील कार्तिकी बोलली आहे. शाळेने मला खूप समजून घेतलं. 9 महिने हे पर्व चाललं. आठवडाभर रियाज, मग शूटिंग, यामुळे थेट 6वीच्या परीक्षेलाच मी शाळेत गेले. तरीही शाळेने समजून घेतलं आणि माझं शिक्षण पूर्ण झालं. लिटिल चॅम्पची विजेती झाल्यानंतर आयुष्य कसं बदललं, शाळेत गेल्यावर काय बदल जाणवला याविषयी देखील कार्तिकीला विचारण्यात आलं. तेव्हा कार्तिकी म्हणाली, लिटिल चॅम्प्स नंतर माझं आयुष्य पूर्ण बदललं. शाळेतही सगळंच बदललं. लोक शाळेत भेटायला यायचे. मग लोक इतक्या लांबून लांबून येत आहेत म्हटल्यावर त्यांना भेटावं लागायचं. मग मला शाळेच्या ऑफिसमध्येच 5-10 मिनिटं वेळ काढून त्यांना भेटायला दिलं जायचं. शाळेतच नाही तर घरी देखील रोज 200-250 लोक येऊन भेटायचे. माऊलींचं दर्शन आणि कार्तिकीला भेटणं असा बेत आखूनच लोक आळंदीत यायचे. समजा मी जरी घरी नसले तरी लोक घरी यायचे, ट्रॉफी सोबत फोटो घ्यायचे. मी असेल तर माझ्याशी बोलायचे आणि जायचे. हे आजही तसंच सुरू आहे. मी सारेगमप जिंकून आले तेव्हा आळंदी नगरपालिकेने 200 ते 250 किलो पेढे वाटले होते. लोकांनी गुढ्या उभारल्या होत्या. भव्य मिरवणूक काढली होती. आजूबाजूच्या परिसरातील सगळे लोक तिथे जमले होते. तेव्हा या सगळ्याचं कौतुक होतंच, पण आज त्याचं महत्व समजतंय. अशा शब्दात कार्तिकीने आपला सारेगमपचा प्रवास उलगडला आहे. कार्तिकीचं कोणतं गाणं तुम्हाला जास्त आवडतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.